त्यांच्या पोशारकीतली सगळी हवा निघून गेली. अवघ्या काही क्षणात ती हवा गेली. बोलगेवडेपणा अंगलट आला. मित्र हो, नमस्कार. राजकारणावर चांगलं काही बोलावं असं आपलं राजकारण आता अजिबात राहिलेलं नाही. विशेषतः शिवसेना फोडल्यानंतर आणि पुन्हा तेच राष्ट्रवादीबाबत केल्यावर. राजकारण आणि राजकीय नेत्यांच्या अनैतिक कृतीमुळे राजकारणाची पातळी आता मोजण्याच्या पलीकडे गेलेली आहे. कुठल्याही फुटपट्टीत आता ही पातळी मोजता येत नाही. एवढ्या रसातळाला हे राजकारण गेलंय. त्यात बघा, राजकारणामध्ये वावरत असलेली काही नेते मंडळी कायमच आपली जीभ अगदी सैल सोडून फिरत असतात, राजकारणात वावरत असतात. आपल्या जिभेवर ताबा नसलेले काही नेते रोज बाष्कळ बडबड करीत असतात. बाष्कळ. कमी अधिक प्रमाणात सगळ्याच पक्षात असे नेते आहेत. पण भाजपात आणि एकनाथ शिंदे गटामध्ये याचा भरणा जरा जास्तच आहे असं दिसतंय. अशा बेलगाम जिभेच्या नेत्यांचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर आले असतील बघा लगेच. एक एक चेहरे असे डोळ्यापुढून फिरले असतील तुमच्या. खात्री आहे मला. आता बघा, एकनाथ शिंदे गटातील ते संजय शिरसाट नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात आणि कुठल्या ना कुठल्या चर्चेमध्ये ते गुरफटलेले असतात. मोठ्या जोशामध्ये, मोठ्या आवेशामध्ये बोलून जायचं आणि मग आपल्याच जाळ्यात आपणच अडकायचं. बोलगेवडेपणा करून फुशारकी मारायला गेलं ना की अनेक वेळा अंगलट येत असतं, तोंडावर पडावं लागत असतं. शिंदे गटातले हे संजय शिरसाट नेहमीच बोलगेवडेपणा करतात, मोठी फुशारकीही मारतात. आता अशी एक फुशारकी मारायला गेले आणि सपशेल तोंडावर आपटले, पडले. ते बघा ना, डबल हिंद केसरी चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेचे शिवसेनेत आहेत ना, ते आज तरी ते या पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा देखील होत आहेत. त्यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचा सत्कार केला होता. शिवाय सामंत यांच्या सोबत त्यांनी एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत संकेत सुद्धा दिले होते. पण या संजय शिरसाट यांनी थेट चंद्रहार पाटील यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची तारीखच सांगून टाकली. रोक सके तो रोक लो अशा पवित्र्यात चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटातील प्रवेश रोखून दाखवावा असं आव्हानच या शिरसाट यांनी ठाकरे सेनेला दिलं. त्यामुळं चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटातील प्रवेश आता नक्की झाला असं मानलं गेलं. त्यावर मोठी चर्चाही झाली. पण गंमत अशी झाली बघा, शिरसाट यांनी ठाकरे सेनेला आव्हान दिलं आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणामध्ये चंद्रहार पाटील यांची एक पोस्ट आली. अद्याप आपला निर्णय झालेला नाही अशी त्यांची पोस्ट येतात संजय शिरसाट यांचा बार फुसका निघाला. त्यांच्या बोलण्यातली सगळी हवा निघून गेली आणि तोंडावर पडले. डबल केसरी चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटामध्ये सोमवारी 9 जून रोजी प्रवेश होणार आहे. हिम्मत असेल तर थांबवून दाखवा असं आव्हान देणारे शिंदे गटातले नेते, बोलगेवडे नेते संजय शिरसाट तोंडावर आपटले. त्यांच्या पोशारकीतली सगळी हवा निघून गेली. अवघ्या काही क्षणात ती हवा गेली. बोलगेवडेपणा अंगलट आला. आता बघा, भले चंद्रहार पाटील शिंदे गटात प्रवेश करतील न करतील किंवा अन्य कुठल्या पक्षामध्ये जातील, शिरसाट हे 9 जूनचा मुहूर्त सांगतात आणि पाटील मात्र म्हणतात की आपला निर्णय अजून झालेलाच नाही. पडलं ना बोलगेवडेपणा उघड. फुकटची फुशारकी आली ना अंगलट. पडावं लागलं ना तोंडावर. मोठ्या बडाया मारताना आता तरी याचा धडा घ्यावा आणि तोलून मपून मोजून बोलण्याची सवय राजकीय नेत्यांनी करून घ्यावी. पण या नेते मंडळींना अशा घटना घडल्यावर तरी अशी सद्बुद्धी होईल का हो? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.